आदिवासी विकास खात्यातला आणखीन एक घोटाळा समोर आला। यावेळी तर चक्क विद्यार्थ्यांना थंडीसाठी देण्यात येणाऱ्या स्वेटरची किंमत अव्वाच्या सव्वा लावण्यात आल्याचं पुढे आलंय। 300 रुपयाचं स्वेटर थेट 2100 रुपयांना खरेदी करण्याची तयारी आदिवासी खात्यानं केली आहे। विशेष म्हणजे हिवाळा संपायला आला असला तरी या स्वेटरची अजूनही खरेदी झालेली नाही, त्यामुळे या विद्यार्थ्यांना थंडीत कुडकुडावं लागते। या संदर्भात झी 24 तासच्या टीमनं आयुक्तांना गाठलं असता त्याने मात्र सोयीस्कररित्या मौन बाळगले। एवढंच नाही तर या कार्यालयातले अधिकारी मात्र याबाबत एकमेकांवर जबाबदारी ढकलतायत। याबाबत आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी थेट कार्यालयात जाऊन या प्रकरणाचा घेतलेला हा वेध। आम्ही आता आदिवासी आयुक्तालयामध्ये आहोत। स्वेटर खरेदी प्रकरणी सध्या जे प्रकरण गाजतं आहे स्वेटरच्या खरेदीबाबत अवाढव्य असा खर्च त्याच्याकडे प्रशासनाकडनं केला जातोय, त्याविषयीची माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही आता आदिवासी आयुक्त कार्यालयामध्ये आलो आहोत। ह्या आयुक्त आहेत श्रीमती सोनाली पोंक्षे, त्या आतमध्ये बसलेल्या आहेत। ज्यावेळेस आम्ही या प्रकरणाविषयी त्यांच्याकडनं त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्यांनी याविषयी बोलण्यास नकार दिला। याबाबत बोलण्यास मला इंटरेस्ट नाही असं त्यांनी मला सांगितलेलं आहे। त्याचबरोबर एक सांगितलेलं आहे की जी खरेदी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सुरू झालेली आहे। इथून पुढे 60 दिवसामध्ये म्हणजे साधारणतः फेब्रुवारीच्या अखेरपर्यंत हे स्वेटर विद्यार्थ्यांना मिळतील। तोपर्यंत थंडीचा मोसम हा निघून गेलेला असेल, उन्हाळ्याला सुरुवात झालेली असेल आणि अशा वेळेस या सर्व विद्यार्थ्यांना स्वेटर मिळणार आहेत। लहान मुलांचे जे स्वेटर्स आहेत ते 1100 रुपये, जे मोठ्या मुलं आहेत त्यांचे स्वेटर 2200 रुपयापर्यंत मिळतील असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे। इथे कर्मचारी आहेत जे कर्मचारी मॅडमच्या आदेशानुसार झी मीडियाचा कॅमेरा आतमध्ये घेऊन जाऊ देत नाहीयेत। मॅडमने त्यांना सांगितलेलं आहे फक्त एकच माणूस आतमध्ये येईल आणि हे जे आहेत हुकमाचे गुलाम आहेत ते आम्हाला जाऊ देत नाहीयेत। इथे जॉईंट कमिशनर साहेब बसलेले आहेत, त्यांनी पण आम्हाला विचारणा केली की नेमकं तुम्ही काय करत आहात। मात्र ज्यावेळेस सरांना म्हटलं की याविषयी तुम्ही आमच्याशी जरा चर्चा करा तर त्यावेळेस सरांनी पण नकार दिला। सर आता तरी बोलाल का, जी खरेदी प्रक्रिया चालू आहे स्वेटर खरेदी प्रकरण काय आहे त्यामागचं तथ्य, ही प्रक्रिया सुरू झाली आहे की काय? काय मध्ये मध्ये तिकडे मध्ये म्हटलं ते मध्ये तिकडे पुढे सर आता आम्हाला मध्ये घेऊन चाललेले आहेत। सर नेमकं काय कुठल्या विषयावर आपल्याशी भाष्य करत आहात आणि काय सांगतील हे आता आपण आतमध्ये जाऊन बघूयात। हे जॉईंट कमिशनर आहेत, त्यांचं कार्यालय आहे, त्या कार्यालयामध्ये आपण आलेलो आहोत। नेमकी सरांची यामागची भूमिका काय आहे? जे आयुक्त मॅडम आहेत त्यांनी बोलायला नकार दिलाय, मात्र सर काय सांगतायत ते त्यांच्या खुर्चीमध्ये स्थानापन्न झालेले आहेत। सर या विषयावर काय म्हणतात ते सांगू। सर थोडं 2 मिनिटं बंद, मी सांगतो ऐका तू एक फक्त 2 मिनिटं बंद करा, सांगतो मी बोलतो तुम्ही ऐका। नेमकी खरेदी प्रक्रिया जी सुरू आहे कशा पद्धतीने आपण हे सर्व स्वेटर ऐका आमचे हे आहे त्याच्यामध्ये मेंबर सेक्रेटरी आहेत खेतमाळी साहेब, हे तुम्हाला जास्त डिटेल सांगतो। त्याच्यामध्ये हे जे प्रोसिजर प्रक्रिया त्याच्यामध्ये मी नाही आहे। आमच्याकडे खेतमाळीज आहेत, अकाउंटचे उपायुक्त आहेत आणि दुसरे जाधव साहेब आहेत, तर ते तुम्हाला जास्त माहिती यामध्ये सांगतील। पण मग तुम्ही त्यांना इथे बोलवणार का? कारण एक जनतेला माहिती पाहिजे आहे, तर त्यांना बोलवलं तर प्रॉब्लेम नाही, त्याच्यामध्ये असं लपवण्यासारखी काही अडचण नाही, तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल, पण ते तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकतील याच्यामध्ये। पण मग आपण त्यांना आता कधी बोलवणार आहात, कधी त्याविषयी माहिती देणार आहात? बसा एक मिनिट हे आहेत आदिवासी विभागाचे जॉईंट कमिशनर, ते आता खेतमाळे साहेब जे कोण आहेत त्यांना बोलत आहेत, त्यांच्याकडनं काय माहिती मिळते आणि ते कॅमेरासमोर बोलणार का हे आपण आता बघणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।